आम्ही आतापर्यंत जयही घेतलेला आहे, आम्हाला कोणी मान सन्मान स्वाभिमानाने दिलेला नाहीये। आम्ही जयही घेतलेला आहे ती सरकारकडून हिसकून घेतलेलं आहे, सरकारला दबाव तंत्र करून आम्ही घेतलेला आहे। परंतु आम्ही कोणतं घेतलेलं आहे? हक्काचा घेतलेला, आमचा हक्काचा घेतलेला। बिना हक्काचा आम्ही सरकारकडे कधी मागितलं नाही आणि मागणार नाही। आमचा हक्काचा आम्ही हिसकून घेतलेला आहे, म्हणून आमच्यामध्ये ताकद आहे। आमच्यावर जर अन्याय होत असेल तर त्याला आणून पाळण्याची ताकद आमच्यामध्ये आहे आणि आम्ही कोणावर अन्याय करत नाही। अशा पद्धतीने या ठिकाणी मोर्चाचं आमचं नियोजन आहे। म्हणून या ठिकाणी आता आमचा जो मोर्चा आहे या ठिकाणी भविष्यात आणि भविष्यात कधी झालेला नाही असा मोर्चा या ठिकाणी होणार आहे। आणि या मोर्चामध्ये आपल्याला सर्वांना या ठिकाणी आमच्या यांनी सांगितलं की या ठिकाणी आपल्याला मोर्चा काढताना आपल्याला घराला कुलूप लावायचं आहे। राजू सुरेंची जर मोर्चात सहभाग होत असेल तर त्याच्या घराला देखील कुलूप लागलं पाहिजे। म्हणून प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रत्येकाने या ठिकाणी आपल्या घराला कुलूप लावून आपल्याला रस्त्यावर यायचं आहे। आपल्याला प्रशासनाला या ठिकाणी आमची मागणी काय, आमची मागण्यासाठी आम्ही रस्त्यावर आलेलो आहोत हे प्रशासनाला दाखवून द्यायचं आहे आणि प्रशासनाला हे दाखवायचं आहे की आम्ही आज बी जागृत आहे, उद्या बी जागृत राहू आणि नेहमी जागृत राहू। प्रशासनाने आम्हाला कमजोर समजू नये या ठिकाणी प्रशासनाला आम्ही या मोर्चाच्या माध्यमातून दाखवून देणार आहे। म्हणून मोर्चामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं। या ठिकाणी आमचे सर्व कार्यकर्ते आम्ही जे सर्व टीम आहे एकजुटने एकत्रित काम करतोय। SC ST OBC सर्व समाज या ठिकाणी सहभागी होणार आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये ही शक्ती या ठिकाणी आम्ही करू। संविधानिक पद्धतीने, लोकशाही पद्धतीने, शांततेने आणि पोलीस प्रशासनाला पूर्ण सहकार्य करून, व्यापाऱ्यांना पूर्ण सहकार्य करून गावामध्ये सगळे शांतीपूर्ण अहिंसक पद्धतीने हा आमचा मोर्चा या ठिकाणी होणार आहे। ओचीराम कांबळेचे तुकडे तुकडे झाले। ओचीराम कांबळे शेवटच्या क्षणी त्यांचा मुलगा या ठिकाणी चंदरचे तुकडे तुकडे झाले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नाव मिळालं पाहिजे नामांतरासाठी जातीवाद्यांनी त्याचे तुकडे तुकडे केले। त्या तुकड्यातून त्या रक्तातून एकच नारा निघाला, जय भीम के नारे पे खून बहा तो बहने दो। या आंबेडकरी चळवळीसाठी मातंग समाजाने आपलं रक्त सांडवलंय आणि त्यांच्या हक्कासाठी आम्ही लोक लढलेले लोक आहोत। तर या ठिकाणी जे जसं भीमा कोरेगावच्या वेळेस असे ऐतिहासिक आमचे मोर्चे झाले हे आमच्या रक्तात आहे। भीमा कोरेगाव रिडलच्या वेळेस जसे आमचे मोर्चे झाले त्यापेक्षाही आम्ही जबरदस्त मोर्चा या भुसावळ शहरामध्ये आंबेडकरी जनतेची एकजूट दाखवून देऊ। त्यासाठी सगळ्या बाया, आया, बहिणी, भीम सैनिक सर्व सहभागी होतील आणि विशेष करून सगळे SC जातीचे लोक सहभागी होतील, ST जातीय सहभागी होतील, OBC समाजाचे सहभागी होतील, बहुजन समाजाचे सहभागी व्हावे असं आव्हान या ठिकाणी करतो आणि थांबतो। जय भीम, जय संविधान, जय भारत, जय भीमा कोरेगाव।